आता आपल्याला लक्ष ठेवा. आता खूप मोठं संकट आहे जगामध्ये. युद्धाचं संकट आहे. युद्ध होतंय सगळीकडं. पेट्रोल वाढलेलं आहे, महागाई वाढलेली आहे आणि युद्ध कोणाला नको, परंतु बुद्ध हवा हे जग म्हणते. आता जगातले मोठमोठे राष्ट्र बोलते, पण भारतामध्ये बुद्धाला नाकारला ही गोष्ट वेगळी आहे. परंतु सम्राट अशोक ना बाबासाहेबांनी सम्राट अशोकांना स्वीकारलं. आपल्या अशोक स्तंभ नोटामध्ये कोण आहे? अशोक स्तंभ आहे. आणि सम्राट अशोकने काय केलं? युद्ध नाकारलं. युद्ध नको आहे आणि बुद्धाला स्वीकारलं. आणि मग आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं आठवण काढतोय. जयंती साजरी करणारे सतीश गायकवाड आणि टीम यांचं मी अभिनंदन आहे की छत्रपती शिवराय हे रयतेचे राजा होते. त्याला युद्ध नको होतं, ते लढाया करायचे, लढाया. आणि रयतेसाठी, किसानसाठी, शेतकऱ्यांसाठी त्यांनी कल्याणकारी कायदे काढले. म्हणून छत्रपती शिवराय हे चारित्र्यवान होते. ते कुठल्या जाती धर्माविरोधात लढाई करणारे नव्हते, सगळ्या समाजाचे होते. हे आपलं लक्षात ठेवलं पाहिजे. पण आता मला सांगताना ना, मी तुमच्या जवळ आलेलो आहे चार्ली चॅप्लिनचं द ग्रेट डिक्टेटर पिक्चर पाहिला तुम्ही, द ग्रेट डिक्टेटर. त्यांनी काय सांगितलं? युद्ध नको आहे. सोल्जर डिडंट वॉन्ट वॉर, आय वॉन्ट काइंडनेस. म्हणजे मला करुणा पाहिजे, धूर्तता नको आहे, मला करुणा पाहिजे. आणि ही लोकशाही मजबूत व्हायला पाहिजे. सोल्जर. चार्ली चॅप्लिन हिटलरच्या भूमिकेमध्ये आहे आणि काय बोलतो? सोल्जर. युद्ध नको, बंधुत्व पाहिजे, करुणा पाहिजे. हे चार्ली चॅप्लिननी केलेलं आहे. आता मी इथं संपवतो, परंतु सतीश गायकवाडने एक विनंती करतो की या मुलांसमोर एक कडवं बाबासाहेबांचे गाणे घेऊन डान्स करणार आहे. एवढंच माझं मी बोलणं संपवतो. फक्त एक लक्षात ठेवा, सम्राट अशोक कोणाचे आहेत? या देशाचे आणि या विश्वाचे आहेत. त्यामुळं आपण आहे ना, आपला विजय नाही, आपला धम्म विजय होतोय, आपला विजय होतोय. आणि बाबासाहेब आंबेडकर कोणाचे आहेत? देशाचे आहेत. विश्वरत्न नाही आता सगळे मानतायत. आणि छत्रपती शिवराय तर सगळ्यांना माहित आहे रयतेचे होते, कोणाची मक्तेदारी नाही इथे. आणि एक लक्षात ठेवा, सतीश गायकवाड जे काम करतात ते मी बघतोय. अनेक वर्ष तळमळीने काम करतात. त्यांनी काय असा संचय करून ठेवला नाही. आणि ज्यांनी संचय करून ठेवला, शुभेच्छा त्यांना. असून द्या, चांगली गोष्ट आहे. आपल्या समाजातील लोकांनी पैसे पण कमवायला पाहिजे, व्यसनमुक्ती करून पैसे कमवायला पाहिजे युवा युवतीने. आणि चांगले राहायला पाहिजे. आपल्याकडे धन संपत्ती पण पाहिजे. हे बुद्धाने सांगितलं. आजीविका आहे. थँक्यू व्हेरी मच.